आपल्या काय 2-3 तास झाले आणि आता यावर्षी जे 2026 जिल्हा परिषद निवडणूक आहे, या बाबतीत आता बरेच 4 वर्षापासून प्रलंबित असलेली निवडणूक जास्त जे वाट बघायला लावणारी होती. परंतु आपल्या जिल्ह्यात, महाराष्ट्रात 12 जिल्ह्यात लागू झाली, त्यापैकी आपला एक जिल्हा आहे. आणि ग्रामीण भागात चांगलं उत्सुकतेचं वातावरण आहे आणि प्रत्येकाला, ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्याला ही निवडणूक म्हणजे कार्यकर्त्याची निवडणूक असते. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यात उत्साह आहे. जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल, या अनुषंगाने ग्रामीण भागासाठी अनेक सुविधा असतात, जसे की पाणबंद रस्ते, लाईट असेल, वीज, लाईट, अनेक विकास म्हणून जिल्हा परिषदेकडे पाहिला जातं. या अनुषंगाने आपली काय भूमिका आहे? जिल्हा परिषद हा ग्रामीण भागातील सगळ्यात मोठा विषय आहे, कारण ग्रामीण भागातले प्रत्येक नागरिकाचं काम हे त्रिस्तरीय पद्धतीत, म्हणजे पंचायत समिती, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद इथंच असते. त्याच्यामुळं ग्रामीण भागासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या ज्या काही गोष्टी असतात त्या या यंत्रणेमार्फत राबवल्या जातात. जसा की घरकुलाचा प्रश्न आहे, सगळ्यात मोठा महत्त्वाचा क्षेत्रक्षाचा प्रश्न आहे. तद्वतच ज्या लोकांना शासनाच्या विहिरी वगैरे मिळतात, तो एक विषय. हे सगळी यंत्रणा जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्य असल्यावर जसं कार्य प्राधान्यानं होते, तसं आता प्रशासकीय यंत्रणा असल्यावर होत नाही. आम्ही झरी जिल्हा परिषदच्या सर्कलमध्ये, किंवा मी झरीला सरपंच झाल्यापासून मी 20 ते 20 किलोमीटरचे जवळपास रस्ते मंजूर करून आणलेले आहेत आणि त्याचे कामं पण चालू आहे. तसेच घरकुलाचे या वर्षी 1000 घरकुल जवळपास आमच्या इथं मंजूर झालेले आहेत. त्यासाठी आम्हाला खूप पाठपुरावा करावा लागतो. जिल्हा परिषद अस्तित्वात असली तर सदस्याच्या मार्फत हे काम होऊ शकते. सध्या सरपंच म्हणून आम्हाला प्रत्येक वेळेस पंचायत समिती, जिल्हा परिषदला फॉलोअप घेऊनच ते मंजुरी वगैरे करून घ्यावं लागतं. परभणी जिल्ह्यामध्ये झरी सर्कल एक जिल्हा परिषदचं मोठं सर्कल आहे आणि विशेष म्हणजे या सर्कलकडे सर्व जिल्हावासियांची नजर लागलेली आहे की यामध्ये जे निवडणुकीच्या रिंगणामध्ये मामा भाची असे रिंगणात आमने सामने आहेत, असं यामुळे परभणीत चर्चा आहे. काय सांगणार? मी माझ्या कामाच्या जोरावर मत मागत आहे आणि मी प्रामाणिकपणानं प्रत्येक नागरिकाची समस्या ऐकून घेऊन प्राधान्याने सोडवत असतो. आणि माझा जनसंपर्क 4 वर्षापासून चालू आहे. प्रत्येक गावातील प्रत्येक घरापर्यंत माझ्या कामामुळे किंवा संपर्कामुळे मी पोचलेलो आहे. निश्चितच जनता मला विजयी करेल ही मला आशा आहे. भाजपचे आता 1 तारखेला माननीय बावनकुळे साहेब, नामदार मेघना दिदी या दोघा जणांचा 1 तारखेला दौरा आहे झरीला. आता काय माहीत, वरपुड साहेब तिकडे व्यस्त राहतील, तिकडे शमशेर आणि प्रेरणाताई असल्यामुळं साहेब येतील का नाही सांगता येत नाही. हो,
काय आपल्या पत्रात येणार नाही असं वाटतंय का? काय सांगता येत नाही, असं असू शकते तसे. आणि आता परंतु भाजपचे पक्ष आता ते पण आता भाजपचे काही ज्येष्ठ नेते आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी प्रत्येक मतदारसंघात परभणी तालुक्यातल्या तरी कमीत कमी यायला पाहिजे आणि त्या उमेदवाराला निवडून येण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, असं आम्हाला अपेक्षित आहे. मतदारांना काय आव्हान असणार आहे? मतदारांना मी आवाहन करतो की उमेदवार निवडताना क्षणिक प्रलोभनाला बळी न पडता जो माणूस तुमच्यासाठी 4-5 वर्षापासून राबत आहे, तुमच्या प्रत्येक अडीअडचणीत सुखादुःखात सोबत आहे, त्याचा त्यांनी निश्चित विचार करायला पाहिजे. कारण ग्रामीण भागात कुठलंही काम असेल तर स्थानिक प्रमुख नेत्याकडं त्या लोकांना जावं लागतंय. ते शासकीय काम असो, कौटुंबिक कलहाचं काम असो, शेतीच्या बांधाच्या काही भांडणाचं वगैरे काम असो किंवा कुठल्याही दवाखान्याचं काम असो, ह्या सगळ्या गोष्टीसाठी स्थानिक नेतृत्व त्यांना अपेक्षित असतं आणि त्या कामाचा ज्या त्यांना अपेक्षा असतात ते काम मी पूर्णपणे करण्याचा 4 वर्षापासून प्रयत्न करत आलेलो आहे. त्यामुळं मला माझ्या जनतेवर विश्वास आहे की मी केलेली कामाची पावती म्हणून ते निश्चितच माझा विचार प्राधान्यानं करते. आपल्यासोबत पंचायत समिती उमेदवार कोण आहेत? माझ्यासोबत डॉक्टर प्रमोद गायकवाड म्हणून आहेत. त्यांची पण समाजसेवा चांगली असते. आणि साडेगावमधून नंदाताई उत्तमराव देवडे म्हणून आहेत. तर उत्तमराव देवडे म्हणजे एक प्रामाणिक आणि सच्चा आणि रस्त्यातला कार्यकर्ता आहे. त्यामुळं आम्हाला साडेगावमधूनही अतिशय भरघोस प्रतिसाद मिळत आहे. भारतीय जनता पक्षाने आपल्याला एक विश्वासाने संधी दिलेली आहे. या संधीचं कशा पद्धतीने सोडवणार? मी भारतीय जनता पक्षाने जो विश्वास दाखवला आहे की एक नेतृत्व ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचणारं आणि लोकांच्या कामी पडणारं, असं बघून मला भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी दिलेली आहे आणि निश्चितच मी त्याचा फायदा निवडून आल्यानंतर माझ्या सर्कलच्या प्रत्येक गावात रस्त्याची अडचण असेल, शेतरस्त्याची अडचण असेल, पिण्याच्या पाण्याची अडचण असेल, शिक्षणाचा विषय आहे की बऱ्याच ग्रामीण भागात रस्त्या वगैरे नसल्यामुळे कोणतेही शिक्षक लोक तिथं जायला तयार नसतात. परंतु मी माझ्या सर्कलमध्ये निश्चितच शिक्षण, आरोग्य, पाणी आणि शेतरस्ते यावर काम करून माझ्या सर्कलचा पूर्ण परिसराचा मी कायापालट करेल एवढा मला विश्वास आहे. धन्यवाद.